मित्रांनो, गावरान शेळ्याची एक खासियत आहे की गावरान शेळ्या ह्या याला चारा कमी असला एखाद दिवस यांची हायगाय जरी झाली तरी पण ॲडजस्ट करून घेतात. पण दुसऱ्या ज्या शेळ्या आहेत बिटल वगैरे वगैरे दुसऱ्या समजा बोर ह्या जाती यांना नियोजन व्यवस्थितच लागतं, खुराक व्यवस्थित लागतो. या शेळ्यांना खुराक जरी नसला आपल्या गावरान शेळ्याला तरी पण काही अडचण येत नाही. कारण की ही जात मुळातच म्हणजे हिला फिरून खायची सवय असल्यामुळं हिला काही एवढं म्हणजे चांगल्याच क्वालिटीचं खाणं असं काही नाही पाहिजे. त्यांना फक्त कसं बी वातावरण असलं तरी चालतं. तर मित्रांनो, हे बघा आपल्या शेळ्या आता प्युअर सगळ्या प्युअर गावरान आहेत. आणि तो बोकडा आहे आपला बिटल. तो बिटल आपण गावरानला क्रॉस करण्यासाठीच घेतलेला आहे. मित्रांनो, झाले 5 वर्ष आपल्याकडं नुसतं गावरान शेळ्यावरती काम करतो आहे आपण. आणि खरंच या शेळ्यासारखं नियोजन दुसरं कोणतंच नाही. कारण की ह्या शेळ्याला कसं जरी असलं वातावरण, पावसाळा हिवाळा उन्हाळा, तरी पण ॲडजस्ट होतं. कुठलीही बिमारी यांच्यावर येत नाही, अटॅक येत नाही. आणि दुधाला पण बरेच क्वालिटीचे आहेत, चांगले आहेत. काही काही शेळ्या आहेत कमी दुधाच्या, मग आपल्या शेळ्या चांगल्या आहेत दुधाला पण. त्याच्यामुळंच आपण जास्त करून ह्या गावरान शेळ्यावर काम करतो आहे. पुढे चालून बघू आता बिटल जर चांगले व्यवस्थित जर राहिले तर बघू एखादी घेऊ, नाहीतर मग आपलं हे गावरान तर चालूच ही शेळ्या. तर मित्रांनो, खरंच हे बघा पाय, तुम्ही पण मित्रांनो गावरान शेळी पालनावरच शेळी पालन करू शकता. खूप छान क्वालिटीच्या शेळ्या असतात ह्या. कोण बोरे आली काय? आली का? येणारच इकडं आता. हा,